अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, भीमाई, रमाई, सावित्री, यशोधरा, जिजाऊ, फातिमा बी आणि ज्या ज्या महामानवांनी या देशामध्ये समतेचं नांद, समतेचा विचार जिवंत राहावा यासाठी ज्यांना आपले आयुष्य खर्ची घातले असे सर्वच महापुरुष, त्या सर्वांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ ही त्रिरत्न, या त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन. आणि या समतेच्या विचारावर आपले व्हिडिओ, या बुद्धाच्या तत्त्वज्ञानावर, बुद्ध धम्म संघ या त्रेयवर आपले व्हिडिओ असतात. मग वेगवेगळे महापुरुष असोत, ज्यांनी ज्यांनी समतेचं तत्त्वज्ञान चालवलं त्या सर्वच महापुरुषावर आपले व्हिडिओ असतात. तर आपण व्हिडिओ सुरू करता अगोदर आपण समर्पण घेऊया रोजच्या प्रमाणे, नंतर व्हिडिओला सुरुवात करू, नंतर विषय सांगू आपण. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवर्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे मराठी सत्तेचा. आपण काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मराठी सत्तेचा उदय कशा प्रकारे झाला आणि त्याचा आता मराठी सत्तेचा शेवट कशा पद्धतीचा होत आहे यामध्ये काल आपण राजे संभाजी आणि त्यांच्या संघ फितुरी करून जे औरंगजेबाला मिळाले ते कब्जा कुलुशा यांनी संभाजी महाराजांना कशा प्रकारे पकडून दिलं, बेमान झाले, फितूर झाले. त्यानंतर राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहिली. त्यातलाच भाग आज ताराबाई यांच्यापासून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ताराबाई राजारामाच्या अकाली मृत्यूमुळे खचून न जाता पत्नी तारा राणीने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले व आपला मुलगा द्वितीय शिवाजी, हे दुसरा शिवाजी, तृतीय शिवाजी याला छत्रपती केले, राजारामाचा मुलगा. त्यावेळी त्यांचे वय फक्त 4 वर्षाचे होते. ताराबाई
ही हंबीरराव मोहित्याची मुलगी व शिवाजी राजांची सून होती. त्याच वेळी रामचंद्रपंत अमात्य यांनी सिंहगडावर सर्व मराठे सरदारांना एकत्र करून हा स्वराज्याचे भवितव्य तुमच्या हातात आहे असे आवाहन केले. पाहता पाहता सर्व मराठे गनिमी काव्याने औरंगजेबाला त्रासून सोडले. यात औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि थोड्याच दिवसात संभाजीचा मुलगा शाहू मोकळा झाला. संभाजीचा मुलगा शाहू मोकळा झाला औरंगजेबाच्या मुली. आता बाळाजी विश्वनाथाचा उदय म्हणजे आता मराठी राज्य हे इथून त्याला ओहोटी लागली मराठी राजाला आणि तिथेच ही पेशवाईचा उदय इथं सुरुवात होती. म्हणजे मराठाशाही या मनुवादी लोकांनी कशा प्रकारे संपवली याचा हा इतिहास आपण पाहिला. आता ही मनुवादी लोक याच्यामध्ये घुसले तर पहिल्यापासूनच होते. त्यापासून नंतर ते पेशवाई कशी सुरू झाली याचा आजचा विषय आहे बाळाजी विश्वनाथाचा उदय. बाळाजी विश्वनाथाचा उदय म्हणजे पेशवाईचा उदय. प्रत्यक्ष शिवाजींच्या दरबारात ब्राह्मणांनी घुसखोरी केलेली होती. पण जेव्हा ताराबाई व शाहू यांचा वाद सुरू झाला तेव्हा ब्राह्मणांना रानच मोकळे झाले. म्हणजे या घरच्या घरी भांडण लागल्यामुळे आयतच खोलीत या ब्राह्मणाच्या हाती मिळालं आणि त्यांना रान मोकळे झाले. ह्या परिस्थितीत शाहूची बाजू कमजोर झाल्यावर बाळाजी विश्वनाथ याने पुरेपूर फायदा घेतला. शाहूने बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद देण्याचे वचन दिले. म्हणजे इथं मराठीशाही इथं खतम झाली. पण आधी पेशवे पद देण्याची मागणी बाळाजी विश्वनाथ याने केली. ती तारीख होती 17 नोव्हेंबर 1713 रोजी बाळाजीस पेशवाईचे वस्त्र देण्यात आले. म्हणजे सर्व कारभारच आता एक प्रकारची ते राज्यात झाले. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाईचा जो कालखंड आहे त्याची सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे. प्रारंभ पेशवाईचा उदय प्रारंभ मराठ्यांच्या आपसी संघर्षातून अर्थात गृहकलहातून पेशवाईचा उदय झाला. दोघांचे भांडण लावून दिलं आणि स्वतः एक प्रकारची राजसत्ता त्यांनी हाती घेतली. आजही ते मनुवादी वृत्तीचे लोक तेच करत आहेत. आपण पाहतो सध्या देशामध्ये काय सुरू आहे. दोन समाजामध्ये झगडे लावणे. पहिल्याने हिंदू मुस्लिम, नंतर
ओबीसीमध्ये ओबीसी संपत नाही संपत, आता एसीमध्ये फोडा तोडा आणि राज्य करा ही नीती पहिल्यापासूनच चालू आलेली आहे. इथं सुद्धा त्यांनी त्या शिवाजी महाराजांच्या आपल्या मराठी शाहीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा त्यांनी प्रयत्न करून पेशवाई पद त्यांनी हाती घेतलं, म्हणजे एक प्रकारचे राजा झाले. मग पहिला बाजीराव पेशवा त्याचं नाव आहे बाळाजी विश्वनाथ. याला 2 मुले. बाळाजी विश्वनाथ याला 2 मुले होती. एक बाजीराव, दुसरा चिमाजी अप्पा. आता पेशवाईतला इतिहास सुरू झालेला आहे. बाळाजी विश्वनाथ याचा 2 एप्रिल 1720 मध्ये मृत्यू झाला. तेव्हा 20 वर्षाचा बाजीराव पेशवा झाला. बाजीराव पेशवा 28 एप्रिल 1740 मध्ये मृत्यू पावला. 18 एप्रिल 1740 मध्ये तो पेशवा मृत्यू पावला. बाळाजी पेशवा बाजीरावाच्या अकस्मात मृत्यूनंतर शाहूने बाजीरावाचा मोठा मुलगा बाळाजी यास 25 जून 1740 मध्ये पेशवा बनविले. बाळाजी पेशवा हा बाजीरावासोबत कुठल्याही मोहिमेवर गेला नाही. उलट चिमाजी अप्पाचा त्याला अधिक सहवास घडला. या बाळाजी पेशव्याला मदतीला सदाशिवराव भाऊ व रघुनाथराव हे मदतगार होते. अशा प्रकारची ही मराठेशाही इथं लोप पावत गेली, विलयाला गेली आणि पेशवाई अशा प्रकारे ही उदयाला आली. आता पानिपतचे तिसरे युद्ध. नानासाहेब पेशवा याने सदाशिवराव भाऊस 70,000 मराठा सैन्य घेऊन उत्तरेस रवाना केले. सदाशिवराव भाऊ 70,000 मराठा सैन्य घेऊन उत्तरेस रवाना केले. त्यावेळी अब्दाली दिल्लीवर 5वी स्वारी करण्यास आलेला होता. नानासाहेब पेशव्याला भाऊचा स्वभाव माहीत होता. भाऊवर नियंत्रण ठेवण्यासाठी विश्वासराव म्हणजे भावी पेशवा याला अनुभवासाठी पाठवले होते. गनिमी काव्याचा सूरजमला जाटांचा सल्ला भाऊने फेटाळून लावला. मराठ्याच्या बायका मुलांना भरतपूरला ठेवावे हा सल्ला भाऊला मान्य झाला नाही. वाटाघाटीचा प्रस्ताव भाऊने फेटाळला. ऐनवेळी भाऊने सैन्य रचना बदलवली. त्यामुळे सैन्यात गोंधळ निर्माण झाला. म्हणजे शिस्त राहिली नाही, कोण ऑर्डर देणारे, काय करणारे, काय मिळणार नव्हता सैन्याचा. शेवटी मराठ्याचा भयंकर पराभव झाला. 70,000 सैन्य असून सुद्धा
तिथे मराठाचा पराभव झाला. कारण तो वरचा जे सूत्र हलवणारा होता तो माणूस तशा प्रकारे गोंधळात पडलेला होता. उत्तरेकडील कोणतीच बातमी नाही हा विचार करून नानासाहेब पेशवा उत्तरेकडे निघाला. पण वाटेतच त्याला पानिपतच्या युद्धाची माहिती मिळाली. त्यामुळे नानासाहेब पेशव्याची प्रकृती बिघडली व परतीच्या प्रवासाला निघाला. 23 जून 1761 मध्ये नानासाहेब पेशव्याचा पर्वतीला मृत्यू झाला. यानंतर पेशवा म्हणून माधवराव झाले. पण पेशवे घरातच बारभाऊ कारस्थान निर्माण होऊन भांडणे सुरू झालीत. जसं पेरलं तसंच उगवते. यांनी जसं मराठ्याच्या घरामध्ये भांडणं लावून राजसत्ता हडप केली त्याच प्रकारे यांच्यात सुद्धा तशाच प्रकारे घरातच बारभाऊ कारस्थान निर्माण होऊन भांडणे सुरू झाली. शेवटचा पेशवा पानिपतच्या पराभवामुळे खचून जाऊन स्वतः बाळाजी बाजीरावांचा मृत्यू झाला. भावी पेशवा विश्वासराव मारल्या गेले. आणि रघुनाथराव व दुसरा बाजीराव दोघेही इंग्रजांना शरण गेलेत. शेवटी 1 जानेवारी 1818 रोजी पेशवाई संपली. जसं जसं आपण पेरू तसं त्याचे फळं सुद्धा मिळत असतात. यांनी मराठी राजेशाहीला एक प्रकारे सुरुंग लावून राजसत्ता या पेशव्यांनी हाती कशी घेतली, मग त्यांची सुद्धा त्याच पद्धतीनं वाट इथे लागलेली आहे. आणि मग ते कोणाला शरण गेले? इंग्रजाला. 1 जानेवारी 1818. आणि इथे सुरुवात होते भीमा कोरेगावचं युद्ध. आणि त्याच युद्धामुळे ते युद्ध झाल्याच्या नंतर पूर्ण पेशवाई ही इंग्रजाला शरण गेली, इथं संपली. बघूया पेशवाईचे वैशिष्ट्य काय होते. मग काही ना काहीतरी चांगलं काम असलं तर चांगल्या गोष्टी घडतात, वाईट कर्म असले तर वाईट फळं भोगावं लागतात. तसे या पेशवाईच्या काळात काय चांगले कामं झाले आणि काय वाईट झाले त्याचे परिणाम दिसले असतील. म्हणून पेशवाईत हिंदू व वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार जोरात झाला. हिंदू व वैदिक यांचा प्रचार झाला. अनेक ग्रंथ व पुराणे लिहिल्या गेलीत. खोट्या कथा, भाकड कथा लिहिल्या गेल्या. भाकड कथांनी सारा समाज अंधश्रद्धात फसला. विज्ञान नावाला शिल्लक राहिले नाही. त्याचाच परिणाम आजपर्यंत सुद्धा हे सर्व लोक भोगत आहे. तो परिणाम या त्या ग्रंथाचा आणि त्या भाकड कथाचा आहे. सर्व बहुजन या जाळ्यात अडकलेले आहे. पण यामुळे
इंग्रजाचा मार्ग मोकळा झाला. भारत एक संघ झाला. आता अंधकाळाचा अर्थात वैदिक काळाचा सारांश आपण थोड्यामध्ये बघू. राहिलेला व्हिडिओ उद्या घेऊया. तर अंधकाळाचा अर्थात वैदिक काळाचा सारांश थोडक्यात बघू आपण. देवधर्म वैदिक काळात अर्थात अंधकाळात सर्वप्रथम देवादिदेव महादेव महारुद्र अर्थात शिवशंकराचा जन्म इसवी सन 788 मध्ये बुद्धाच्या नंतर. बुद्धाचा जन्म झाला 563 इसवी सन पूर्व आणि त्याच्यानंतर 788 म्हणजे 1351 झाला. त्यानंतर विष्णू व ब्रह्मदेवाचा जन्म झाला. नंतर डुकर्णीला लाजवेल अशी देवांची पैदास झाली 33 कोटी. देवाची संख्या 33 कोटी झाली. बौद्ध विहारांचे रूपांतर शिव मंदिरात व नंतर मंदिरात झाले आणि सारा समाज देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे याचा गुलाम झाला. हे या वैदिक काळाचे फलित होय. आज जे सर्व लोक देश अंधश्रद्धेत बुडलेला आहे त्याचं सर्व श्रेय या पेशवाईला जातं. कारण त्या काळात वेगवेगळे ग्रंथ लिहिले गेले आणि सर्व लोक त्या देवधर्माच्या नांदी लागून गुलाम झाले. हे या वैदिक काळाचं फलित आहे, देणगी आहे. आज या देशात एवढी अंधश्रद्धा आहे त्याचे सर्व मायबाप हे पेशवाई आहे. आता धर्म कसा, धर्म कोणता, धर्म बघू. हिंदू धर्माची स्थापना लोक सांगणारे मोठे ढोंगण आपटून सांगतात की सर्वात जुना. प्रत्येक माणूस म्हणते म्हणजे जे वेगवेगळ्या पंथावाले वेगवेगळ्या धर्मावाले म्हणतात आमचा धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. प्रत्येक माणूस श्रेष्ठ आहे असं आपापल्या धर्माचेच लोक सांगत असतात. परंतु हिंदू धर्माची स्थापना ही इसवी सन 788 मध्ये म्हणजे शिवशंकराच्या जन्म रोजीच धरावी लागते. कारण त्याचा संस्थापक कोण आहे? महादेव आहे हिंदू धर्माचा संस्थापक. हिंदू धर्माची स्थापना तक्षशिला बौद्ध विद्यापीठ येथे सिंधू नदी काठी पाकिस्तानात झाली. हिंदू धर्मानंतर वैदिक धर्म स्थापन झाला. वैदिक धर्मानंतर गीता धर्म इत्यादी धर्माची स्थापना झाली. मग त्याच काळामध्ये जाती निर्माण झाल्या. आता जाती जसा बौद्ध धर्म हिंदू वैदिक धर्माचा उदय झाला अगदी तशीच बौद्ध धर्मातून जातीय संस्थाचा जन्म झाला. जातीय संस्थाचे मूळ शोधतो म्हणत असाल तर ते बौद्ध धर्मात बिनचूक सापडेल.
मग वैदिकांचा धिंगाणा, वैदिक लोकांना काय धिंगाणा घातलेला आहे? ब्रह्मा विष्णू महेश यांनी परकीय हुणाच्या मदतीने, हे हुन परदेशातले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश यांनी परकीय हुणाच्या मदतीने भारतात धिंगाणा घातला, आतंकवाद माजवला. शास्त्रज्ञ, डॉक्टर, विद्वान, विचारवंत असे बौद्ध भिक्षू यांची कत्तल केली. कोणा? या हिंदू धर्मातल्या त्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सैन्याने. याचं सैन्य कुठलं होतं? बाहेर देशातून आलेले ते श्वेत होऊन जवळजवळ 10 कोटी विचारवंताची कत्तल केली त्या काळामध्ये. सर्वत्र अंधश्रद्धा, भ्रमक कल्पनांचा बाजार मांडला गेला. जिकडे तिकडे खोटा चमत्कार लोकमानसावर बसविला गेला. देव बरोबर करतो असा लोकांचा समज झाला. असा हा देवावर विसंबून असलेला कर्तव्यहीन समाज इस्लामिक आक्रमकांना बळी गेला. हेच या वैदिक काळाचे, अर्थात अंधकाळाचे इस्लाम काळात रूपांतर झाले. आता इस्लामाचा काळ, वैदिक काळ आणि इस्लामिक काळ हा जवळजवळ सारखाच आहे. वैदिक ऋषींनी इस्लामाचा स्वीकार केला. सिंधू काळचे हिंदू हे सर्व इस्लामिक झाले. अलोपनिषद वैदिक ऋषींनी लिहिला. नंतर मोहम्मद गझनीला शंकराचे वरदान होते. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम इथं एका जागेवर आले. म्हणजे वैदिक आणि गझनीला शंकराचे वरदान होते. तसे दिल्ली ईश्वर अकबराला केले. मुस्लिम असल्यामुळे त्याला दिल्ली ईश्वर, म्हणजे मुस्लिम धर्मात त्याला देवाचं रूप दिलं. म्हणजे वैदिक ऋषींनी इस्लामाचा स्वीकार केला. आता इस्लामाचे अपयश, बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार पूर्वेकडील पेशव्यापेक्षा पश्चिमेकडील देशात जादा झाला. इराण, इराक, अफगाणिस्तान, इजिप्त, सिरिया व युरोपियन देश हे सर्व बौद्धमय होते त्या काळामध्ये. इराकमध्ये इसवी सन 1030 पर्यंत प्रबळ बौद्ध राजसत्ता होती. तसेच इराण, इराक, टॅग्रस नदी ही बौद्धांनी दिलेली नावे आहेत. मात्र भारतात इस्लाम राजसत्ता स्थिर झाल्यावर दीन ए लाहीची स्थापना झाली. हा नवीन धर्म स्थापन होणे हे इस्लामाचे
अपयश. इस्लामाचे अपयश आहे. हा धर्म दुसऱ्याने नव्हे तर इस्लामिक मोगल बादशाह अकबर याने स्थापन केला. दीन-ए-इलाही हा धर्म तर स्थापन झाला, पण या धर्मात वैदिक धर्म अर्थात हिंदू धर्म व इस्लामाप्रमाणे विषमता होती. कारण गुलामाचा धर्म व गुलामांचा व्यापार करणाऱ्याचा धर्म एक असू शकत नाही. हिंदू, वैदिक आणि इस्लाम यांनी बौद्ध धर्मातून जातीय संस्था निर्माण केली. या जातींना बहुजन समाज म्हणतात. यांनाच गुलाम म्हणतात. गुलाम हे अधिकारहीन होते. हिंदूंनी, वैदिकांनी आणि इस्लामाने या बहुजन समाजाला पशुप्रमाणे वागविले. हेच या धर्माचे अपयश होय. दीन-ए-इलाही हा धर्म याला अपवाद नाही. निम्न दर्जाच्या लोकांबरोबर विवाह संबंध जोडू नये. कारण या गुलामांना हिंदू, वैदिक, इस्लामिक लोकांच्या सेवेसाठी अल्लाह, देव अर्थात ईश्वराने पैदा केले असा समज होता. हाच या अंधकाळाचा अर्थात वैदिक काळाचा परिणाम होय. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. उद्या आपण विज्ञान काळ म्हणजे बहुजनाचे स्वातंत्र्य हे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ इथे थांबू. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, बंधूंनो, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल या चॅनलवरील व्हिडिओ आपण आठवणीनं लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावेत, बघावेत, अनुभव घ्यावा, इतरांना ते शेअर करावेत. पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.